पहिला कसं चादरीला डिमांड जास्त होतं, आता डिमांड कमी झाला. आता जसं जसं दिवस जायला आले तसं तसं हा धंदा कोलमच व्हायला लागला. सोलापूर हे शहर वस्त्रोद्योगाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. त्यातही इथली जॅकार्ड चादर ही भारतात प्रसिद्ध आहे. या चादरींवरची डिझाईन्स, आकर्षक रंगसंगती, ती बनवण्याची पद्धत ही सगळी त्याची वैशिष्ट्य. सोलापूरचे किसनराव क्षीरसागर यांनी 1956च्या सुमारास पहिली जॅकार्ड चादर बनवली. त्यामुळे त्यांना सोलापुरी चादरीचे जनक असंही म्हणतात. आज त्यांची तिसरी पिढी या उद्योगात आहे. जे आजोबा होते ते सोलापूरच्या मिलमध्ये एक जॉबर म्हणून कार्यरत होते. त्या मालकांच्या सोबत काहीतरी वाद झाला आणि ते बाहेर पडले. त्याच मिलमधील एक डिझाईन की जे डिझाईन आज क्षीरसागरच्या नावानं ओळखलं जातं, ते डिझाईन त्यावेळेला त्यांनी पायडल लूमवर 200 उकाच्या जगाडवर तयार केलं आणि ती चादर 1956-57ला तयार झाली. ती आज सगळ्यात अत्याधुनिक मशिनरीवर बनते. पुढे ही चादरच या सोलापूरची ओळख बनली. त्यामुळे 2005ला महाराष्ट्रातलं पहिलं GI मानांकन या चादरीला देण्यात आलं. मात्र बाजारात या चादरींची मोठ्या प्रमाणात नक्कल होत असून त्या अगदी कमी दराने विकल्या जात असल्यामुळे ही सोलापूरची चादर आज आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतीये. मुख्यतः म्हणजे तामिळनाडूमध्ये इरोड करूर आणि इकडं हरियाणामधलं जे पानिपत गाव आहे, तिथं सोलापूरच्या पद्धतीची चादरीला सुरुवात झाली. त्यांची दर्जा आपल्यापेक्षा कमी आहे, कमी भावामध्ये हलक्या स्वरूपाची चादरी त्याने निर्मितीला चालू केल्यानंतर मग तिथून स्पर्धा निर्माण झाली. आज जवळजवळ आजची जी स्थिती पाहिलं चादरीचं सोलापूरचं उत्पादन, तर पूर्वीच्या तुलनेत 25%च राहिलं, 75% उत्पादन घट झालं. आत्ताची जी नवीन पिढी आहे ते ब्लँकेट्स वापरतात किंवा दोहर वापरतात किंवा रजई वापरतात. तर ह्याच्यामुळं आहे जो कस्टमर आहे तो डायव्हर्ट झालेला आहे. तर त्याच्यामुळे पूर्वी ज्या प्रकारची जी मागणी असायची ती थोडीशी मागणी कमी झाली आहे. चादरीची मागणी कमी झाल्यामुळे सोलापुरातले अनेक चादर कारखाने बंद करण्याची वेळ मालकांवर आली. तर मोठे ब्रँड्स त्यांची चादर छोट्या कारखानदारांकडनं बनवून घेत आहेत. आता मोठे ब्रँड काय करतात सर, असं छोट्या कारखानदार जे असतात ना त्यांच्याकडनं नाव घालून घेतात ते. कारण का त्यांना बी आता शोरूम पहिल्यासारखं गिराक राहिलेलं नाही. आता लोकांना कसं यूज अँड थ्रू पाहिजे, हलका पाहिजे ना. ते पॉलिस्टर असू दे काय, कॉटनला काय पहिल्यासारखं कॉटनला डिमांड नाही. आता आमच्या ब्रँडला डिमांड नसल्यामुळे आम्ही काय करतो, बाकीच्या कोणाचे नाव असेल तर आम्ही टाकून त्याच्या नावावर आपण विक्री करू शकतो, त्यांना देऊ शकतो, आपण तयार करून देतो त्यांना. याशिवाय प्रशिक्षित कामगारांची समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात कारखानदारांना भेडसावते. कामगार नसल्यामुळे अनेक वेळा कारखान्यांचं काम बंद ठेवावं लागत असल्याचं उद्योजक सांगतात. हे जे काम आहे स्किल्ड काम आहे. तर ह्या व्यवसायामध्ये स्किल्ड लेबर नवीन तयार होत नाही आहेत. जे आहेत ते जुनी आहेत. जे वयोमानाने जे वयस्कर होत आहेत तीच लोक आहेत. नवीन पिढी यामध्ये येत नाही. कामगार बी पूर्वी सर कोण मिळत नाही. आता जे पहिलेचे कामगार आहेत ते चालतात. आम्ही जोपर्यंत चालवतो तोपर्यंत चालवणार. आता आमचे नवीन पिढी जी आहेत, आमचे मुलं गेलं आता शिकलेलं आहे, ते त्यांच्या हिशोबाने जाणार. आता याच्यात काय राहिलेच नाही सर. आता एवढं भांडवल टाकून इन्कम सोर्स काय राहिलेच नाही यात. 2021 मध्ये निक जोनास यांनी सोलापुरी चादरीचा शर्ट घातल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली होती. त्यामुळे गोवर्धन चाटला या चादरीच्या माध्यमातून फॅशन इंडस्ट्रीत काही करता येतंय का या विचारात आहेत. मी कधीही असा विचार केला नाही की सोलापूरची चादरचा वापर एक जॅकेट म्हणून होईल. ते सोलापूरच्या चादरीचा वापर फक्त पांघरण्यासाठी न होता त्याचा एक फॅशन म्हणून पण होईल. तर परवाच एका लग्न समारंभासाठी त्यांनी आवर्जून सोलापूरच्या चादरींच्या जॅकेट त्यांनी बनवून घेतला. तर ॲक्सेप्टन्स येतं. आता एक प्रकारची ॲक्सेप्टन्स येतं. तर आता आम्ही ॲज अ एंटरप्रेनर आम्ही त्यात काय इनोव्हेशन्स देऊयात ते नक्की आम्ही विचार करू. 1990च्या दशकात सोलापुरात 8,000 चादरींचे कारखाने होते. यातून वर्षाला 700 कोटींच्या चादरीचं उत्पादन व्हायचं. मात्र ही संख्या कमी होऊन आज केवळ 2,000च्या आसपास चादर कारखाने उरलेत. तर यामधून 100 ते 125 कोटींचं उत्पादन होतंय. पूर्वी 30,000 कामगारांना रोजगार मिळायचा, तो आज केवळ 5,000वर आलाय. या सगळ्या अडचणींमुळे अनेक कारखानदारांनी चादरींचं उत्पादन बंद करून टॉवेल बनवण्याकडे लक्ष दिलंय. हे मशीन त्याच टाईपचं आहे, पण हे टेरी टॉवेल बनतं याच्यावर.
ह्याला वर टर्किश टॉवेल म्हणतो आपण, ते टॉवेल बनतं आणि हे ऑल ओव्हर इंडियामध्ये विकलं जातं माल. ह्याला देखील चांगली डिमांड आहे मार्केटमध्ये. ह्या बिझनेसमध्ये कमी यायला लागली म्हणून काही लोक डायव्हर्सिफिकेशन केले, काही कन्स्ट्रक्शनमध्ये गेले, काही दुसरे व्यवसाय करायला गेले आणि गावामध्ये सगळीकडे टेरी टॉवेलला चांगला डिमांड होतं तर त्याला कन्वर्ट झालं. त्या लूममध्येच आम्हाला टेरी मोशन बसून लूम त्या लूमवरच करता आलं. त्यामुळे ते जॉकॉर्डमध्ये आम्ही चांगल्यापैकी केलं आणि सोलापूरमध्ये जवळपास 680 ते 900 करोडचं एक्सपोर्ट होतं टेरी टॉवेल. सोलापूर चादर एक्सपोर्ट आता होतच नाही, पहिला होत होते, आता होत. सोलापूरची ओळख असलेली चादर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतीये. उद्योजक या स्पर्धेत टिकण्यासाठी चादर निर्मितीत काही बदल करता येतील का हे तपासतायत. तर दुसरीकडे सरकारने सुद्धा या उद्योगाला पुनरुज्जीवन मिळावं यासाठी काही विशेष योजना आणाव्यात अशी उद्योजकांची मागणी आहे, जेणेकरून महाराष्ट्रातलं पहिलं GI मानांकन मिळालेल्या सोलापुरी चादरीचा व्यवसाय पुन्हा भरभराटीला येईल.